नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि यूजफुल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता, तर आज आपण आपला जो टॅप आहे तो आपण एकदम क्लीन करणार आहोत। तर बघा काय होतं, आपल्या जे हे नळ आहे त्याच्यावरती खाऱ्या पाण्याचे डाग पडतात आणि कधी कधी काय होतं, आपण याच्यावरती हार्पिकचा यूज करतो, त्यामुळे आपले हे जे नळ आहे ते काळे पडतात। पण आज आपण फक्त 1 चमचा पावडरच्या मदतीने आपला जो नळ आहे तो अगदी नव्यासारखा चमकदार बनवणार आहोत। आपण याला 1 रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही किंवा महागडे क्लीनर प्रोडक्टसुद्धा आणण्याची गरज नाही। फक्त आपल्याला 1 चमचा हे पावडर लागणार आहे आणि या पावडरच्या मदतीने आपला हा जो नळ आहे तो अगदी चमकदार होणार आहे। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल। तर बघू शकता, इथे मी घेतलेलं आहे एक शॅम्पूचं पॅकेट। तर इथे तुम्ही कोणत्याही शॅम्पूच्या पॅकेटचा यूज करू शकता। तर इथे मी क्लिनिक प्लसचा जो शॅम्पू असतो तो शॅम्पू मी इथे घेतलेला आहे आणि बघा अशा प्रकारे मी जी शॅम्पूचं पॅकेट आहे याच्यावरती टाकून दिलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, एक स्क्रबर घेणार आहोत। तर बघू शकता, माझ्याकडे जे स्क्रबर आहे हे सॉफ्टवालं स्क्रबर आहे। तुम्हाला एक गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे, स्क्रबर नेहमी सॉफ्टवालंच यूज करायचं आहे। जे ताराची जे स्क्रबर असतात त्याने आपला जो नळ आहे, जो टॅप आहे, त्याच्यावर क्रॅचेस येऊ शकतात, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे सॉफ्ट जे स्क्रबर वगैरे असतात तेच यूज करायचे आहे। आता आपण काय करणार आहोत, या स्क्रबरच्या मदतीने हा जो नळ आहे पूर्णपणे घासून घेणार आहोत। तर बघू शकता, अशा प्रकारे आपण हा जो नळ आहे एकदम छान अशा शॅम्पूने याला क्लीन करून घेणार आहोत। तर बघू शकता, आपला जो नळ आहे तो हलकासा चमकायला सुद्धा लागलेला आहे। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। सो फ्रेंड्स, तर बघा लगभग मी शॅम्पूने याला 2 मिनिट एकदम छान असं घासून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे हे जे 1 चमचा पावडर घेतलेला आहे ते पावडरने सुद्धा आपण याला एकदम छान असं क्लीन करून घेणार आहे। तर आता हे पावडर कोणतं ते सुद्धा सांगते। तर बघा, अगोदर आपण काय करणार आहोत, या पावडरच्या मदतीने आपला जो टॅप आहे तो एकदम छान असा आपण घासून घेणार आहोत। तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हा जो टॅप आहे एकदम छान असं वरतून खालून पूर्णपणे याला घासून घ्यायचा आहे। तर बघा, आपला जो टॅप आहे, आपण काय करतो, कधी कधी हार्पिक यूज करतो आणि आपण डायरेक्ट याच्यावरती हार्पिक यूज करतो, त्यामुळे आपला टॅप काळा पडतो। केव्हा पण आपल्याला हार्पिक यूज करायचं असेल तर डायरेक्ट कधीच हार्पिक यूज करायचं नाही। तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल की हार्पिक यूज करण्यासाठी कोणती प्रोसेस आहे, तर या रिलेटेड व्हिडिओ मी अगोदर चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा। तर बघू शकता, अशा प्रकारे आपण या सॉफ्टवाल्या स्क्रबरने हा जो नळ आहे एकदम छान असा घासून घेणार आहोत। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल आणि आणखीनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघू शकता, अशा प्रकारे आपण ह्या स्क्रबरच्या मदतीने आपला जो टॅप आहे तो एकदम छान असा घासून घेणार आहोत। तर बघू शकता, हे जे पावडर आहे तर हे मी पितांबरीचं पावडर 1 चमचा यूज केलेला आहे। पितांबरीने काय होतं, आपला जो टॅप आहे तो अगदी नव्यासारखा चमकदार होतो आणि याच्यावर जे पण काळपटपणा आहे, जो खाऱ्या पाण्याचा थर आलेला आहे तो सुद्धा निघून जातो। तर बघा, एकदम छान असं घासून झालं की लगेच आपण याला काय करणार आहोत, स्वच्छ पाण्याने नळ धुवून घेणार आहोत। तर बघू शकता, नळावरती पाणी टाकताच आपला नळ अगदी नव्यासारखा चमकदार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, अगदी काही सेकंदातच आपला जो नळ आहे अगदी नव्यासारखा चमकदार झालेला आहे। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की कळवा। तर चला, इथेच